कसं काय बरं आहे ना तुमचं बरं असं म्हणजे आमचंही बरं आहे। सांगण्याचं तात्पर्य असं माणसानं काहीतरी केलं पाहिजे। या जगात जगायचं ठरलं तर माणसाने खरोखर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर माणसाचं जीवन म्हणजे क्षणभंगूर पाण्याचा बुडबुडा, कधी त्याचा तपास नाही। असो एकटा कितीही वेळ बडबडत बसलो तर कोणाला मेळ लागणार नाही। त्याच्याकरता माझ्या जीवाचा दुर्लभ मित्र पंकज कुमार सांगवीकर यांना ताबडतोब बोलवून घेतलं पाहिजे। अहो पंकज कुमार सांगवीकर, तुझं काय चाललं बाबा? गावात काम धंदे काही नाही, कशाला उगा आलो विचारते माझी भेटायचं मला आता भेटू तुला काय? अरे कामा धंद्याला लावणारा माणूस आहे मी। तू डोक्यात अक्कल भरपूर आहे ना आपल्या? माझ्याकडे अक्कल नाही पण पैसा भरपूर भाऊ। किती पैसे? 50,000 पडेल। काय वाटतं 50,000चे 1 लाख कसे करायचे? आपल्याकडे लागले ते काय बरं मग अक्कल आहे ना? मग चालतंय। पुण्याला चालतो का? पुण्याला एवढं दूर? अरे बाबा आपलं याची म्हणे तुला वाडवडिलांची बोल, ज्यांनी नाही पाहिलं पुन्हा त्याचं व्यर्थ जिणं। चालतंय मग चाल पुण्याला चाल, तुझ्या पाठीमागं आहेच। पुण्याला जायचा मार्ग तरी माहितीये का? ए पुण्याला जायचा मार्ग मला विचार ना तू। कसं पुण्याला जायचं मार्ग ना? इथून आपण असं करू, इथून अंमळनेर जाऊ। बर अंमळनेर तर पुणे एसटीत सामान ठेवून देऊ आणि आपण मधल्या मार्गे पायी निघून जाऊ। अरे हा तिथं आपलं सामान कोण उतरवीन? अरे हा जिथं आपण तिथं आपलं सामान। मग माझं सामान तुझ्या जवळ ठेवतो का? माझं मला सापडत नाही, तुझं कुठं जांभल चापल करीत बसून काही बोलायचं आपलं। चाल माझ्यासोबत चाल। चल चालतो। अंमळनेर, धुलिया, मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, संगमनेर, चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड। एवढं लवकर आणि चाल आलं पिंपरी चिंचवड। गाड्याची कामं केलेली त्याच्यामुळे रनिंग उरकत आहे। हा पिंपरी चिंचवड आलं या अंमळगाव। आमळगाव त्याला पार तिकडे पुण्याच्या परिसरात गाडी नेली आणि आमळगावला परत वापस आणली। काही डिझेलचा विचार करतो कोणी रे तू? काय झालं? अरे काय करवच काय तुला तमाशाचा मॅनेजर करायला पाहिजे, अख्खा तमाशा डब्यात घालची। अरे गाडवा हेच ना म्हणते काय रे? लुना लुना नाही, पुणे युनिव्हर्सिटी। हा पुणा। आता पुणे शहरात आपलं कुणीच नाही, आपलं कुणीच नाही। वनवासासारखे आपण दोघंच आहे इथं, बरोबर आहे का नाही? मुलं माणसं लेकर बाळ जागा जमीन कोंबड्याची चढ्या शेळ्या बकऱ्या सगळं काही घरी, सगळं काही गावाकडे। आपल्या बायका पोरं सुद्धा घरी, आपल्या बायका पोरं सुद्धा घरी। इथं जर प्रसंग पडला आपण आपल्यातच भागून घ्यायचं। हा भागून घ्या, आपल्यात भागून घ्यायचं म्हणजे मी नाराज झालो तर तू माझी समजूत काढायची, तू नाराज झाला तर मी तुझी समजूत काढायची। एकमेकाला समजून उमजून घ्यायचं रे। असं एकमेकाला समजून उमजून घ्यायचं का? मला वाटलं तर बेस्ट फोटो घालायचे। नाही दलित गोटी बोलवायची नाही भाऊ कुठेही बी। आता आपण दोघंची आता जितके बी दिवस राहू तितके दिवस हातावरच भागवायचं, म्हणजे स्वयंपाक हातावरच करायचं। बरोबर, हे महत्वाचं, हाताने स्वयंपाक करायचा आणि खेडेगावच्या घाण सवयी सोडून द्यायच्या। कोणत्या? तुला दारू प्यायची सवय आहे तुला? नाही दारू नाही पिणार ए भाऊ, दारूची खुंती नाही बर का, दारूची खुनी काय तुझ्यामुळं बोट बदली झालं। मी शहाणा माणूस असून फापडलो, फापल्याला सारखंच करतो। दारू प्यायची नाही पिणार मी तर दारू पितच नाही, मी दारू पितच नाही, पण दारूवाल्याच्या मौतीला सुद्धा जात नाही मी। म्हणजे दारूही पित नाही, दारूवाल्याची मौतीला जात नाही? काय हुशार माणूस आहे। संगत के बडे की तो बडत बडत बड जाए और संगत की गधे की तो दो लाता खाए। बरोबर बोललास। बरं दारूवाल्याची मौतीला का जात नाही? मी सुधीत राहत नाही। काय शहाणपणाच्या गोष्टी शिकवतो यार। नाही असू, दारू प्यायची नाही पिणार। चल गांजा प्यायचा नाही, तिकडे तोडून खा नाही एका दिवसात जांग्या। अरे गांजा तरी म्हण, गांजा प्यायचा नाही। आणि एक काम कर, 50,000 आहे ना, 25,000 माझ्याकडे दे। द्यावंच लागतील का? 25,000 तुझ्याकडे राहू दे, माझे हरवले तर तुझे काम येतील, तुझे हरवले तर माझे काम येतील। बकाली वस्ती आहे बाबा, आहे की नाही? बरोबर, बुकाली वस्ती। आणि इथं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार बर सगळ्या पेठेत जायचं, बुधवार पेठेत जायचं नाही। का बरं? हाडळ निघती, लांब निघती, टाकी निघती। हाडळ? बापरे। माणसाला मांडीवर घेऊन पोटात नख्या खुपसून आताडे काताडे बाहेर काढतील, रक्त पिती रक्त नाही जाणार भाऊ, बुधवार पेठेत नाही जाणार। त्याच्या करता बुधवार पेठेत जायचं नाही जाणार। तू बिनडोक माणूस। बापरे मी मग बर जाऊ नये नाही, यदा कदाचित। हा यदा कदाचित गेलाच, हुकूम चुकून जर गेलोच त्या गल्लीनं तर काय? तिथं फेमस गणपती कोणता? दगडूशेठ हलवाई, हा त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं। बर
तिथूनच वापस यायचं. चालतंय. बुधवार पेठेत तू जर पुढे गेलो ते हाडळण तू खैस झालाच समजायचं. नाही चल मग चल. चालायचं. संध्याकाळी इथंच भेटायचं. इकडच्या दिशेने तू जा, इकडच्या दिशेने मी जातो. चालेल. संध्याकाळी पुन्हा एकत्र करू. त्याच्या बिंडोक माणूस पण असं काय अपघात बोललोय. पुन्हा एकत्र कसं काय करायचं? तू पाहिलेलं मला सांग, मी पाहिलेलं तुला सांग. डोकं आहे का नाही? चल. बरोबर आहे. संध्याकाळी इथंच भेटायचं. हा, इथंच भेटू. तू जांग्या खाऊ नको बरं का कोणाचं. नमस्कार मंडळी. ओळखलं मला नाही? माझं नाव आहे नंदा. माझा आहे फसवा फसवीचा धंदा. खेड्या गावातून एखादा माणूस आला त्याला फसवायचं, खोटं बोलून त्याच्याकडून पैसे काढायचे आणि गावाच्या बाहेर हाकलून द्यायचा. पण काय करू बाई, सकाळपासून इथं उभा आहे, कुणीच कसं आलं नाही. थोडा वेळ वाट बघते आणि जाते घरी निघून. पुणे शहरात फिरू लागलो. एक चहाच हॉटेल सापडलं ना काय भांगार काय घ्यायला. तेरी माँ का भोला. चक्कासनी लोकसंख्या जास्त आहे वाटतं. आहो 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 याहो आहो याहो. ओ बाई मी त्या कामण्या पोरे नाही हो. मी त्या कामासाठी नाही बोलवलं. या ना. थंडी वाऱ्यानं काहीच होत नाही. बोल काय नाही का? काय बोला, काय घेणं नाही देणं नाही. खुशाली इकडे बरोबर काही लाजबीज वाटते का नाही तुम्हाला? बरं माझी लाज काढायला लागले तुम्ही. बरोबर आहे ना? काय परक्या माणसाला खुशाला बोलून घेतलं काही वाटत नाही का तुम्हाला? त्या माणसाला बोलून घेतलं म्हणजे? आणि मग अहो तुमची माझी ओळख आहे म्हणून तुम्हाला इथं बोलून मी घेतलं. तर एक तर बालमुंजा आहे. मी बाई माणसासोबत बोलत नाही जास्त. बालमुंजा आहे? हा का? वा वा. बर कोण तुम्ही? मी कोण ओळखलं नाही मला? तुम्हाला ओळखलं असतं सोडलं असतं का? काय चहा पाणी केलं असतं? हा असं. अहो मी तुमच्या गावाकडची. काय बोलता? गावाकडची. माझ्या गावाकडची? हा. नाही नाही काय बी बोलता. काय बी बोलता? आता ओळखलंय म्हणून सांगते ना मी. माझ्या गावाकडची? हा एवढं दूर येऊन माझी ओळख? हा. तुम्ही ओळखलं नाही का मला? एवढं दूर येऊन माझी ओळख? आणि मग आला पुणे शहरात आमदार केलं उभं राहावं लागेल का काय? तुमचं गाव अलीकड बर. आणि माझं गाव पलीकड. असं हा. म्हणजे आटून नाटून आटून नाटून घेतात भेटून? अहो, जाऊ दे तिकडे. लगेच घेता का भेटून? म्हणजे माझं गाव अलीकून आणि तुमचं गाव पलीकून. बापरे. म्हणजे अलीकडून पलीकडून अलीकून पलीकून मध्ये फक्त एक नदी आडवी असं ना अशी. असं ना असं ना असं ना आणि त्याच्यावर एखादा असा पूल असेल ना. असं ना असं ना असं ना. माझ्या गावाचं नाव सांगा बरं का. जाऊ दे तिकडे. तुमच्या गावाचं नाव? हा. तुमच्या गावाचं नाव नाही का? ते ते काय होते ते आपलं ते आता ध्यानात होतं माझ्या नाही का? माझ्या तोंडापुढे माझं गाव काय तुम्ही काय आपलं ते वाकवली वाकवली सांगितलं का हा. नाही? आणि तुम्ही कुठं राहता मग? मी हा? पलीकडच्या गावात राहते ना. मी जवळच नाही का तुमच्या गावाजवळ? अरे हा पलीकडचं गाव ते आपलं फाकवलीचे तर आहे तुम्ही. फाकवली? हा वाकवली फाकवली फाटे ते दोन्ही पण. हा फाकवलीची. बरोबर बरोबर जवळ जवळच वा 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 जवळ जवळच. वा वा वाकवली आणि फाकवली. गावाचे नाव वेगळे आहेत आमच्याकडं. बरं माझ्या गावाचं नाव सांगितलं. माझं नाव सांगा. तुमचं नाव? हा तुमचं नाव नाही का? ते 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 आपलं काय शाळेला माझं नाव ते काय ते? ते खूपशा खूपशा. अरे वा खूपशा. अरे वा खूपशा. मी खूपशा. तुम्ही खूपशा? हा. असं का बरं नाव आहे तुमचं खूपशा? आई वडिलांनी ठेवलं ते. आवडीनं नाव ठेवलं खूपशा? हा, माझं नाव खूपशा. हा का? हा. हा, हा. आणि माझ्या मोठ्या भावाचं नाव काय हो? उपशा. उपशा. वा वा उपशा. मी नदीत जायचो. हा. इकडे दगड खुपस तिकडे दगड खुपस हा रेती मध्ये. हा. म्हणून माझ्या आई वडिलांनी नाव ठेवलं खूपशा. खूपशा बरोबर. जो खुपसलेला दगड काढायचा माझा भाऊ हा, उपशा. म्हणून त्याचं नाव उपशा. उपशा. चांगलंय चांगलंय. आणि मधल्या भावाचं नाव काय? हापशा. हापशा. दिवसभर हापशेवरच हापसत राहतो बाई. कोणाचे हापशे भरून देतो अंडे भरून देतो. असं असं हे. चांगलं नाव आहे. मग 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 माझ्या वडिलांना ओळखत असं. तुमचे वडील? हा लय नावाजलेली व्यक्ती माझी वडील. तुमचे वडील? हा. तुमचे वडील तर रोज माझ्या घरी सकाळी सकाळी चहा प्यायला येत होते. चहा रोज सकाळी सकाळी एक दिवस सुद्धा खाडा नाही. सकाळी सकाळीच यायचे माझ्या घरी. एक दिवस बी खाडा नाही. हा
बापरे म्हातारा चाबरं होतो हो थोडं. चाबर होतं. नाही म्हणजे मला कळलंच नाही सकाळी सकाळी यायची. अहो गावात जायच्या आधी माझ्या घरी यायचे आणि मग गावात जात होते. सकाळी सकाळी चुटका मारूनच जायची. कशाचा? चहा पाण्याचा. हा चहा पाण्याचा. तुमची आई कधीच नाही म्हटली नसन कशाला? चहा पाण्याला. हा संस्कारी घराणं आमचं. असं खानदानी घराणं. काय वालता. हा, हा. बापरे आले बरोबर ताट करत असन काय? जेवणाचं. हा जेवणाचं संस्कारी. खानदानी घरानं तोंडावूनच दिसू लागलं. संस्कारी वा घराणं. वा. बरं मला असं म्हणायचं एवढं दूर तुम्ही आली इकडं अशी नाराज का उभी होती. मी तिकडे नाराज का उभे होते असं. हा? काय सांगू पाहुणं तुम्हाला. काय? माझे 20 लाख बँकेत. बर या पुणे शहरात बरं. तुमचे. हा स्वतःचे माझे. बर 20 एकर जमीन काय बोलता. स्वतःची माझी ह्या पुणे शहरात. बर 3 ताळाचा बंगला. हा. एवढं सगळं असून सुद्धा माझ्या बहिणी सोबत कोणीच लग्न करायला तयार होत नाही. बाई आजकाल हुंड्याची रीत निघलेली. आज कुणालाही 5-50 हजार रुपये हुंड्या द्या कुणी तुमच्या बहिणी बरोबर लग्न करत. हुंड्याचं काय बोलता पाहुणं तुम्ही. मग? जो माझ्या बहिणी सोबत लग्न करण ना हा हे सगळं त्याच. हे सगळं त्याच. सगळं त्याच. 20 एकर जमीन त्याचीच. 20 लाख रुपये बँकेतले त्यालाच देणार मी. आणि हा तुमचा 3 ताळाचा बुंगला. बुंगला नाही हो बंगला. त्याच्याच नावी करणार तो सुद्धा. एवढं देऊन सुद्धा तुमच्या बहिणी बरोबर कोण लग्न करत नाही. कुणीच लग्न करीत नाही ना हो. तिला मुद्दानी जागा नसून हो. मुद्द्यानी जागा नसेल म्हणजे. नाही म्हणजे काही म्हणजे शरीरात काही हालचाल वेगळी? नाही 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 सगळं काही ठीक आहे तिथं. आता काय दात बित तोंड सगळं कसं आहे. सगळं सगळं चांगलं आहे. मला एक पोरगी बघू द्या बरं का मी तुमच्या बहिणी बरोबर लग्न करतो. करता मी स्वतः हुंड्याचा नवर देवी. तुम्ही हा. करतात लग्न. आणि मग बोलू का माझ्या बोलून घ्या. बहिणीला? अगं बाई करू नका. काय नाव आहे. करू नका.